करू सुरुवात. यानंतरचं महत्त्वाचं प्रकरण आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. केंद्रीय स्तरावरती कार्यकारी मंडळाचा प्रमुख म्हणून पंतप्रधान काम करत असतो. मंत्रिमंडळाचा प्रमुख पंतप्रधान असतो, तर राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. आपण एकाच वेळेला ही दोनही प्रकरणं त्याच मुद्द्यांना गृहीत धरून पूर्ण करणार आहोत. आपलं लक्ष असेल केंद्रीय स्तरावरील पदावरती. ते पद एकदा क्लिअर असेल तर सोबत मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला क्लिअर करता येतील. आपल्याला इथं महत्वाचं आहे कलम 74 पंतप्रधानांसाठी आहे आणि कलम 163 नुसार राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री पद निर्माण झालेलं आहे. मुळात पंतप्रधान हे पद राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी, मुख्यमंत्री हे पद राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठीच निर्माण केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे नियुक्ती. भारतीय राज्यघटनेमध्ये पंतप्रधानाची नियुक्ती होण्याची कुठलीही वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही. लोकसभेमध्ये जो पक्ष सत्तेत येतो, म्हणजे ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून येतात, बहुमतात असेल तर बहुमत प्राप्त झालेला पक्ष आपला नेता ठरवतो आणि त्या नेत्याच्या नावाला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून दुजोरा देतात, मान्यता देतात आणि त्या उमेदवाराला पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं जातं. सेम इकडे राज्यामध्ये सुद्धा राज्य विधानसभेमध्ये जो पक्ष हा बहुमतात आलेला असतो त्या पक्षाचा नेता राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात. आता ज्या वेळेला बहुमत प्राप्त नसतं त्यावेळेला राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक कशी करतात यासाठी बरंच स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. आपल्या नोट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घेतल्यात तर बरं होईल. की ज्या वेळेला कोणत्याच पक्षाला बहुमत नसतं त्यावेळेला राष्ट्रपती कशा पद्धतीने पंतप्रधानाची नेमणूक करतात. ज्या वेळेला कोणत्याच पक्षाला बहुमत नसतं त्यावेळेला सगळ्यात जास्त आमदार विधानसभेत किंवा खासदार लोकसभेत निवडून आलेला जो पक्ष असतो त्या पक्षाचा उमेदवार पंतप्रधान म्हणून नेमला जातो आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाने त्या पंतप्रधानाला लोकसभेचा विश्वास संपादन करावा लागतो, कारण पुढे त्याला पंतप्रधान म्हणून लोकसभेमध्ये काम करायचं असतं. त्यामुळे बहुमत प्राप्त जर नसेल एखाद्या पक्षाला तर सर्वात जास्त खासदार निवडून आलेला पक्ष आपला उमेदवार देईल, त्या उमेदवाराला पंतप्रधान पदी बसवलं जाईल, पण त्यानंतर विश्वासदर्शक ठराव हा त्याला जिंकावा लागेल. अनेक तपशील आपण या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत, तर विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित वाचायचे आहेत. ठीक आहे. साधारणतः पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोन प्रकरणांमध्ये एक महत्वाचा आहे कलम, कोणत्या कलमाअंतर्गत या पदांची निवड होते. नंबर 2, पंतप्रधानाची निवड कोण करतं, मुख्यमंत्र्याची निवड कोण करतं, पंतप्रधानाची पात्रता काय, मुख्यमंत्र्याची पात्रता काय, तो आपल्या पदाचा राजीनामा नेमकं कोणाकडे देतो आणि त्याचे अधिकार काय आहेत, याच टप्प्यामध्ये आपल्याला या प्रकरणाची मांडणी पाहायची आहे. ठीक आहे. तर या नोट्स मध्ये जेवढे काही स्पष्टीकरणात्मक मुद्दे आहेत, जेवढे काही डिटेल्स आपल्याला वाचायचे आहेत ते अवेलेबल आहेत. कृपया विद्यार्थ्यांनी जेवढे इतर मुद्दे आहेत ते वाचून घ्यावेत. त्याचं स्पष्टीकरण जर आपण करत बसलो तर मी मगाशी बोललोच आहे की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्या वेळेच्या अभावाने जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढेच आपण कव्हर करत निघालो आहोत. आता आपण एक मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे शपथ. पंतप्रधानाला शपथ राष्ट्रपती देतात. पंतप्रधानाला पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ दिली जात नाही. पंतप्रधानाला जी शपथ दिली जाते ती केंद्रीय मंत्री या नात्यानेच दिली जाते आणि या शपथांचे नमुने 3ऱ्या अनुसूचित दिलेले आहेत. मी यापूर्वी तुम्हाला बोललो आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याच शपथांचे नमुने हे कलमांमध्ये दिलेले आहेत. या व्यतिरिक्त अन्य सर्वांच्या शपथांचे नमुने हे 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या टप्प्यात या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. आता ही जी शपथ पंतप्रधानांना दिली जाते किंवा मंत्रिमंडळाला सुद्धा, मंत्र्यांना सुद्धा अशा 2 प्रकारची शपथ दिली जाते. त्यातली एक शपथ असते पदाची शपथ आणि नंबर 2 ची शपथ आहे गोपनीयतेची शपथ. पदाची शपथ म्हणजे तुम्ही त्या पदावर विराजमान आहात, त्याची कर्तव्य तुम्हाला पार पाडायची आहेत, आणि गोपनीयतेची शपथ म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये ते काम करत असतात, कायदे राबवत असतात, देशाबद्दलची धोरणात्मक निर्णय घेत असतात, तर ते धोरणात्मक निर्णय गुप्तता राखली जावी, त्या निर्णयांची गोपनीयता राखली जावी, यासाठी गोपनीयतेची सुद्धा शपथ दिली जाते. पुढचा मुद्दा आहे पदावधी.
आपण आतापर्यंत राष्ट्रपतीचं पद बघितलं 5 वर्ष, उपराष्ट्रपतीचं पद बघितलं 5 वर्ष, राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. इथं सुद्धा पंतप्रधानासाठी कोणतीही पदावधी दिलेली नाही. लक्षात घ्या. इथं मुद्दा काय दिलाय? भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान आपल्या पदावरती राहतो. राष्ट्रपतीची मर्जी, पण त्याला संलग्न आणखीन एक मुद्दा आहे. जोपर्यंत लोकसभेचं समर्थन प्राप्त आहे तोपर्यंत पंतप्रधानाला पदावरून दूर करता येत नाही. पण एकदा का पंतप्रधानाने लोकसभेचं समर्थन गमावलं तर मात्र राष्ट्रपती पंतप्रधानाला पदमुक्त करतील. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. समर्थन जर पंतप्रधानानं गमावलं तर पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त करेल. मुख्यमंत्र्यासाठी सुद्धा राज्य स्तरावर त्याच पद्धतीनं त्याला पदावरनं दूर करता येतं किंवा त्याचा पदावधी हा पंतप्रधानाप्रमाणेच राज्यपाल यांच्या मर्जीवर आणि विधानसभेचं समर्थन प्राप्त असेपर्यंत आहे. वेतन आणि भत्ते, कायद्यानुसार वेतन आणि भत्ते ठरवले जातात आणि पंतप्रधानाला जे वेतन दिलं जातं ते वेतन केंद्राच्या संचित निधीमधून दिलं जातं. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. केंद्राच्या संचित निधीमधून पंतप्रधानाला वेतन दिलं जातं. मुख्यमंत्र्याचा विचार केला तर राज्याच्या संचित निधीमधून वेतन दिलं जातं. पुढचा मुद्दा आहे राजीनामा. पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतो. आपण पहिल्यांदा पाहिलं होतं राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात, उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. इथं सुद्धा पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. एक नियम लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, नेमणूक करण्याचा अधिकार ज्यांना आहे राजीनामा शक्यतो त्यांच्याकडेच दिला जातो. लक्षात आलं? फक्त याला अपवाद आहे राष्ट्रपती, कारण राष्ट्रपतींची नेमणूक होत नाही, त्यांची निवडणूक होते आणि असं असताना राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. क्लिअर आहे? यानंतर महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. पंतप्रधानांची नेमकी कार्य काय काय आहेत, कोणती कार्य ही पंतप्रधानासाठी राखीव ठेवलेली आहेत? पहिलं आहे मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी मंत्र्यांच्या नावाची शिफारस ते राष्ट्रपतींकडे पाठवतात. लक्षात घ्या, नावांची शिफारस पाठवण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे, परंतु त्या मंत्र्यांना मंत्री म्हणून नेमणूक देण्याचा अधिकार किंवा त्यांना मंत्री म्हणून नेमण्याचा जो अधिकार आहे तो अर्थात राष्ट्रपतींनाच देण्यात आलाय. नंबर 2, ज्या मंत्र्यांची नावं राष्ट्रपती मंत्री म्हणून मान्य करतील त्यांच्यामध्ये खाते वाटप करण्याची जबाबदारी सुद्धा पंतप्रधानाची असते. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकांचं अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवत असतो. अत्यंत महत्वाचा अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे पंतप्रधानाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. आपण बऱ्याचदा हे ऐकतो की मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्यानं वेगवेगळा राजीनामा देणं अपेक्षित नसतं. पंतप्रधानाने जर राजीनामा दिला तर पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. आता पुढे, पंतप्रधानाचा जर पदावर असताना मृत्यू झाला, व्यवस्थित आहे का, पंतप्रधानाचा जर पदावरती असताना मृत्यू झाला किंवा पंतप्रधानाने राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त होत असतं आणि त्यामुळं पंतप्रधान बदलला की त्या पंतप्रधानासोबत त्याचं नवीन मंत्रिमंडळ सुद्धा येतं. राज्य स्तरावरती सुद्धा असंच आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं स्वतंत्र मंत्रिमंडळ होतं, वेगळं होतं. आता सध्या एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचं वेगळं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, पंतप्रधान बदलल्यानंतर त्याचं मंत्रिमंडळ सुद्धा बदलतं. ओके, आता पुढे, पंतप्रधानाला एखाद्या मंत्र्याला जर पदावरून दूर करायचं असेल तर पंतप्रधान त्या मंत्र्याला पदावरून दूर करण्याची विनंती तो करेल. पण जर मंत्र्याने पदाचा राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान राष्ट्रपतींना तशी सूचना करेल. राष्ट्रपतींना पंतप्रधानाने जर असं सांगितलं की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे तर राष्ट्रपतींवर पंतप्रधानाने दिलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय बंधनकारक असेल. अशा वेळेला राष्ट्रपती त्या मंत्र्याचा राजीनामा घेत असतात. त्यामुळे अत्यंत महत्वाचा मुद्दा, राष्ट्रपतींना पंतप्रधानांचा मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा जो सल्ला आहे तो सल्ला हा बंधनकारक असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण पंतप्रधानांचे विशेष अधिकार पाहणार आहोत. कोणकोणते विशेष अधिकार आहेत पंतप्रधानाचे? यातला पहिला अधिकार आहे, पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ या दोघांमधला दुवा आहे. म्हणजे मंत्रिमंडळानं जे काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत ते धोरणात्मक निर्णय राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधानाचं असेल आणि राष्ट्रपतींनी जी काही सूचना दिलेली आहे ती सूचना मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधानाचं असणार आहे. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय तो राष्ट्रपतीला कळवत असतो. नंबर 3, मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये राष्ट्रपती जी माहिती मागवतात ती सर्व माहिती पंतप्रधान राष्ट्रपतींना नेऊन पोहोचवत असतात. ओके, आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं घेतोय की काही नियुक्ती ज्या आहेत त्या नियुक्त्यांच्या बाबत सल्ला पंतप्रधान राष्ट्रपतींना देत असतात.
आणि तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, हे लक्षात घ्या. यामध्ये महान्यायवादीची नेमणूक आहे, महालेखापाल कॅगची नेमणूक आहे, मंत्र्यांची नेमणूक आहे, युपीएससी अध्यक्ष सदस्य यांची नेमणूक आहे, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची नेमणूक आहे. या ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देत असतात. ठीक आहे. व्हिडिओ इथं पॉज करून एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथे जरी हा मुद्दा दिला नसला तरी मी ते लेक्चरमध्ये बऱ्याचदा सांगितलेला आहे. न्यायालयीन संदर्भातल्या ज्या काही नेमणुका आहेत, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामधले जे न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेत नाहीत. म्हणजे आपल्या देशातल्या न्यायिक नेमणुका होताना राष्ट्रपतींना जर सल्ला घ्यायचा असेल तर तो न्यायिक संदर्भातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचाच सल्ला घेतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या प्रकरणांमध्ये हे आहे की सुप्रीम कोर्टाचा जर सरन्यायाधीश नेमायचा असेल तर अन्य न्यायाधीशांचा सल्ला घेतला जातो, अन्य न्यायाधीश नेमायचे असतील तर सरन्यायाधीशाचा सल्ला घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, हे लक्षात ठेवा तुम्ही की ज्या नेमणुका राष्ट्रपती करत असतात त्या नेमणुकांमध्ये न्यायालयीन स्वरूपाच्या ज्या नेमणुका आहेत त्या नेमणुका करताना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेणार नाहीत. अन्य ठिकाणी पंतप्रधानाचा सल्ला त्यांना घ्यावाच लागेल. पुढे बघा, संसदेच्या संदर्भात पंतप्रधानांना नेमके कोणते अधिकार आहेत? पहिला अधिकार आहे, पंतप्रधान हा लोकसभेत बहुमत प्राप्त असणाऱ्या सभागृहाचा नेता असतो. नंबर 2, अधिवेशन बोलवणे किंवा अधिवेशन स्थगित करणे याबद्दल पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देत असतात. नंबर 3, राष्ट्रपतींना मुदतपूर्व लोकसभा जर विसर्जित करायची असेल तर यासाठी सुद्धा पंतप्रधान सल्ला देत असतात. आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांच्या सहसंबंधातून आणखीन काही कार्य ही पंतप्रधानाला मिळालेली आहेत. पंतप्रधान काही आयोग आणि परिषदांचे अध्यक्ष असतात. हा प्रश्न कितीतरी वेळा विचारलेला आहे. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? याचं उत्तर आहे पंतप्रधान. आता सध्या नियोजन आयोग अस्तित्वात नाही, त्याच्याऐवजी नीती आयोग अस्तित्वात आहे. तर नीती आयोगाचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात. नियोजन आयोग, नीती आयोगाला सहकार्य करणारी राष्ट्रीय विकास परिषद आहे, त्या राष्ट्रीय विकास परिषदेचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात. राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराज्यीय परिषद याचे सुद्धा अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. हे लक्षात घ्या. राष्ट्रीय जलसंपदा परिषद आहे, त्याचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे की असे कोणते आयोग आहेत ज्या आयोगामध्ये अध्यक्ष पदावरती पंतप्रधान असणार आहेत. पुढे बघा, पंतप्रधान हा केंद्राचा प्रवक्ता आणि केंद्राचा राजकीय प्रमुख आहे. केंद्राचा प्रवक्ता, केंद्राची धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं काम हे पंतप्रधान करत असतात. आणि म्हणून पंतप्रधानाचं मनोगत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं, कारण त्या मनोगतातून आपल्या केंद्र सरकारची धोरणं पंतप्रधान प्रसारित करत असतात. त्यामुळं ते केंद्राचे एक महत्वाचे प्रवक्ते आणि राजकीय प्रमुख म्हणून काम करत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित पंतप्रधान जे काही निर्णय घेतात ते निर्णय जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा तयार करत असतात. त्यामुळे पंतप्रधान यांचं केवळ देश पातळीवरतीच केंद्राचा प्रवक्ता म्हणून काम नाहीये, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा देशाची छबी कशी असावी याबद्दल पंतप्रधान देशाची छबी, प्रतिमा निर्माण करत असतात. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताचा जर आपण विचार केला तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे जे पद आहे, जे अत्यंत महत्वाचं आहे अमेरिकेत, तर त्या पदाची जर भारतामध्ये कोणाशी तुलना करायची असेल तर ती तुलना आपल्याला पंतप्रधान या पदाशी करावी लागेल. इतकं महत्वाचं हे पद आहे. असं मत कोणाचं आहे? स्वतः घटनाकार, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. ठीक आहे. यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन काही तज्ञ लोकांनी केलेलं आहे. तुम्ही 1 मिनिट इथं व्हिडिओ पॉज करू शकता आणि यानंतर हे वाचून घेऊ शकता की कोणकोणती महत्वाचे तज्ञ आणि त्यांनी पंतप्रधानाच्या पदाबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे. बघा आता पुढे, ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृहाचा सदस्य पंतप्रधान असतो. ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृह, आपल्या जर देशाचा विचार केला तर संसदीय यंत्रणेमध्ये लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे. पण आपल्या देशामध्ये पंतप्रधान होण्यासाठी अशी कोणतीच अट नाही, कारण विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे लोकसभेचे सदस्य असताना पंतप्रधान आहेत. यापूर्वीचे पंतप्रधान, अर्थमंत्री, आपल्या देशाचे राहिलेले एक अर्थतज्ञ मनमोहन सिंग हे
राज्यसभा या सभागृहाचे सदस्य असताना पंतप्रधान होते. ठीक आहे. याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेन की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती सुद्धा पंतप्रधान होऊ शकते. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते. पण एकदा का ते या पदावरती विराजमान झाले तर त्यानंतर 6 महिन्यांच्या आत त्यांना या पदावरती यावं, विधानसभा किंवा विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभा यांचं सदस्यत्व स्वीकारावं लागेल. याचं एक उत्तम उदाहरण देतोय मी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळेला ना ते विधानसभेचे सदस्य होते ना विधान परिषदेचे. मग 6 महिन्यानंतर त्यांनी विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. कळतंय? त्यामुळे आपल्या देशामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होण्यासाठी तो कोणत्या सभागृहाचा सदस्य असावा अशी अट नाही. ब्रिटनमध्ये मात्र ती अट आहे, कनिष्ठ सभागृहाचा सदस्य पंतप्रधान असतो. या प्रकरणातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा की आतापर्यंतचे जे पंतप्रधान झालेले आहेत त्या पंतप्रधानांचा क्रम विचारला जातो. ओके, त्या पंतप्रधानांच्या कालखंडामधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. खास करून आता प्रिलिम्सला एवढं महत्वाचं नाही. आता महत्वाचं काय आहे की कोण कोणत्या वर्षी पंतप्रधान होतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पंतप्रधानांची पूर्ण यादी ही आपल्या नोट्समध्ये आहे. विद्यार्थ्यांनी ती व्यवस्थित वाचायची आहे. ठीक आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग या सगळ्याच, राजीव गांधींपासून अटल बिहारी वाजपेयी आहेत, पी व्ही नरसिंहराव आहेत, बरोबर, व्ही पी सिंग आहेत. पी व्ही नरसिंहरावांवर प्रश्न आला होता 2019ला. आपण जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हे धोरण स्वीकारलं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान कोण होते हा प्रश्न विचारलेला होता. आणि तो प्रश्न या देशामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय होता. ठीक आहे. त्यामुळे तो प्रश्न अपेक्षित आहे. 1975ची आणीबाणी जी आहे ती आणीबाणी इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना लागू झालेली आहे. मोरारजी देसाई यांनी 42वी राज्यघटना इंदिरा गांधींनी केल्यानंतर 44वी घटना दुरुस्ती मोरारजी देसाईंनी केलेली आहे. त्यामुळे या घटना दुरुस्त्यांच्या संदर्भात त्यावेळेला कोण कोण पंतप्रधान होते याची एक अभ्यासक म्हणून आपल्याला जाणीव असली पाहिजे, कल्पना असली पाहिजे. ओके. यानंतर पंतप्रधान आणि उपपंतप्रधान यांची एक यादी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचून घेऊ शकता, महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सुद्धा यादी दिलेली आहे. यशवंतराव चव्हाण हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. इथून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंतचा मुख्यमंत्री प्रवास हा आपल्याला माहिती हवा. यावरती प्रश्न कधी आलेला नाहीये, लक्षात घ्या. पण फक्त आपल्याला माहिती हवा यासाठी जर कोणाला हा चार्ट आवश्यक असेल तर तुम्ही पॉज करून त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ज्यांना लिहून घ्यायचा आहे त्यांनी तो लिहूनही घेऊ शकता. फक्त इथं एकनाथ शिंदेजी हे नाव विद्यमान मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या प्रकरणानंतर आपण पुढे येऊयात केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ. एक लक्षात घ्या, एकाच वेळेला आपण केंद्र स्तर आणि राज्य स्तर एकत्र शिकत असल्यामुळं आपल्याला फक्त एकाच घटकाकडे फोकस केल्यानंतर दुसराही मुद्दा आपोआप कळतो. कारण राष्ट्रपती आणि राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे एकाच अधिकाराने समांतर असलेली ही पद आहेत. ओके. त्यामुळे आता आपला फोकस असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. इथं अपेक्षित आहे कलम 74-75 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना आहे. कलम 163-164 मध्ये राज्य मंत्रिमंडळाची रचना आहे. कलम 75 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, पदावधी, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन यांची तरतूद करण्यात आलेली आहे. मी आवर्जून इथं उल्लेख करेन कलमांचा. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ या प्रकरणातले सगळीच्या सगळी कलम ही तुम्हाला व्यवस्थित करायचीच आहेत, कारण कलमांवर प्रश्न येतातच. लक्षात आलं का? अन्य ठिकाणी मी फक्त तुम्हाला काय सांगितलं होतं आधी, कलम 1 ते कलम 51 व्यवस्थित करा आणि अन्य जे मुद्दे आहेत म्हणजे लोकसेवा आयोगाचा कलम काय, निवडणूक आयोगाचा कलम काय, वित्त आयोगाचा कलम काय, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा कलम काय, ठीक आहे. शिकवताना सुद्धा आपण याबद्दल चर्चा आपण केलेलीच आहे. पण इथं जे काही महत्वाचे आहेत पद, महत्वाचे आयोग,
तर त्यांची कलम तुम्हाला पाठ करायची आहेत. कारण गेल्याच वर्षी वित्त आयोगावर प्रश्न आलाय ज्याबद्दल आपण बोललोच, तर असा एखादा प्रश्न आला तर तो आपल्यासाठी फ्री हिट असतो. लक्षात आलं? तो आपला बोनस असतो. तर असे प्रश्न जर तुम्ही चुकवत राहिलात तर मग खूप कमी शक्यता असते आपण सेफ झोन मध्ये जाण्याची. तर त्यामुळं जेवढे काही चर्चेतले अधिकार पद आहेत, चर्चेतले आयोग आहेत, त्यांची कलम काय आहेत वहीमध्ये जरी तुम्ही लिहून ठेवलात तरीही चालेल. तुम्हाला पाठ असतील तर ते अतिशय योग्य. पण मी आवर्जून उल्लेख कलम 1 ते कलम 51 नंतर जर कोणत्या प्रकरणामध्ये कलम अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेसाठी तर ते प्रकरण आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे प्रकरण. तुम्ही इथं पाहत असाल कलम 74(1), कलम 74(2), कलम 75(1) हेच मुद्दे आहेत. कलम 75(1)(b), कलम 75(2), 75(3), 75(4) आणि 75(5), 75(6). ओके, तर हे पूर्ण प्रकरण हे कलम यावर आधारित आहे. तुम्हाला कलमांचा व्यवस्थित अभ्यास या प्रकरणाच्या अनुषंगाने करायचा आहे. ठीक आहे, जरा कलम बाजूला ठेवू आणि या प्रकरणामध्ये जी काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर पटपट आपण फोकस करत जाणार आहोत. राष्ट्रपतीस आपलं कार्य करण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक करण्यात आला. कारण मुळात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची रचना कशासाठी आहे तर त्यांची रचना राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी आहे. हे मी मगाशीच सांगितलं. मुख्यमंत्री राज्यपालास सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी आहे. आता यामधला मुद्दा काय आहे? सल्ला. तर 42वी घटना दुरुस्ती यासाठी महत्वाची आहे. कारण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. पण इथं आणखीन एक घटना दुरुस्ती येते, ती 44वी घटना दुरुस्ती येते. 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केली पंतप्रधान असताना, की राष्ट्रपतीला दिलेला सल्ला बंधनकारक. पण त्यानंतर आलेल्या मोरारजी देसाई यांनी 44वी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार राष्ट्रपतींना दिलेला सल्ला हा बंधनकारक आहे, ठीक आहे, परंतु एकदा राष्ट्रपती पुन्हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे तो सल्ला पुनर्विचार करण्यासाठी पाठवतील. हे 44व्या घटना दुरुस्तीनं राष्ट्रपतींना अधिकार दिला की तुम्ही एकदा पुनर्विचार करण्यासाठी पंतप्रधानांकडे आणि मंत्रिमंडळाकडे तो सल्ला पाठवू शकता. पुढे बघा, मंत्र्यांनी राष्ट्रपतींना कोणता सल्ला दिलेला आहे याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. लक्षात आलं? कारण तो जो सल्ला आहे तो सल्ला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींना देणं हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे त्याची चौकशी कोणत्याही न्यायालयामध्ये केली जाणार नाही. पुढे, पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या शिफारशीने निवडले जातात. आता या निवडीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो 91वी घटना दुरुस्ती 2003च्या संबंधामध्ये आहे की मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानासहित एकूण मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. लक्षात घ्या, लोकसभेच्या 15% पेक्षा अधिक मंत्रिमंडळातील मंत्री असणार नाहीत यासाठीची एक घटना दुरुस्ती झाली, 91वी घटना दुरुस्ती 2003. तुम्हाला घटना दुरुस्त्या लक्षात ठेवायच्या 42, 44 आणि 91. ओके, 42व्या घटना दुरुस्तीनुसार सल्ला बंधनकारक, 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती एकदा तो सल्ला फेर विचार करण्यासाठी पुन्हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. नंबर 3, मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या किती असावी ती लोकसभेच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही यासाठीची घटना दुरुस्ती आहे 91वी घटना दुरुस्ती 2003. ठीक आहे, पुढे बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आला तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्रच असेल. यासाठी सुद्धा 91वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला या प्रकरणात 91वी घटना दुरुस्ती सुद्धा महत्वाची आहे. पुढे बघा, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पदे धारण करू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी हा शब्द कुठं कुठं आहे? राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीवर आहे, पंतप्रधान राष्ट्रपतींची मर्जी पण लोकसभेचं समर्थन, मंत्री राष्ट्रपतीची मर्जी पण लोकसभेचं समर्थन. इथं पण, किंतु, परंतु आहे. पण राज्यपालाच्या संदर्भात मात्र असं नाही. राज्यपाल हे पद 100% राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून आहे. महान्यायवादी हे पद 100% राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींची मर्जी पण लोकसभेचं समर्थन, मंत्री राष्ट्रपतीची मर्जी पण लोकसभेचं समर्थन. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. पुढे, मंत्रिमंडळ सामुदायिकपणे लोकसभेला जबाबदार असतं. वैयक्तिक मंत्री कोणाला जबाबदार असा जर प्रश्न आला
तर त्याचं उत्तर असेल राष्ट्रपती. लक्षात घ्या, मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार आहेत तर ते राष्ट्रपतींना जबाबदार आहेत, पण मंत्री सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असा जर प्रश्न आला तर मंत्री सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार आहेत. कारण लोकसभेने जर अविश्वासाचा ठराव मांडला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या विरोधात तर पंतप्रधानांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि पंतप्रधानाचा राजीनामा याचा अर्थ मंत्रिमंडळाचा राजीनामा, हे लक्षात घ्या. पुढे, मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना आपल्या पदाची शपथ देतात, पंतप्रधानांना सुद्धा. जो मंत्री सलग 6 महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रीपद रद्द होते. म्हणजे मंत्री पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या सभागृहाचं सदस्य असणं आवश्यक आहे. लक्षात आलं? मगाशी मी याबद्दलची उदाहरणं दिलेली आहेत. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते संसद कायदा करून ठरवत असतं आणि संसद कायदा करून या वेतनामध्ये बदल सुद्धा करत असतं. पुढे बघा, आता मंत्र्यांना शपथ कोण देतं? मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतात. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते संसद वेळोवेळी कायदा करून ठरवतं. मंत्रिमंडळाची रचना ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. मंत्रिमंडळाची जी तरतूद आहे ती तरतूद भारतीय राज्यघटनेत कुठेही करण्यात आलेली नाही. कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख सुद्धा घटनेत नव्हता, नंतर तो समाविष्ट करण्यात आलेला आहे, हेही लक्षात घ्या. आपल्या पूर्ण मंत्रिमंडळाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे मंत्र्यांचे प्रकार हे अनुक्रमे असे आहेत. यामध्ये 3 मुद्दे महत्वाचे आहेत. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. प्रत्येक खात्याचा जो प्रमुख मंत्री असतो त्याला कॅबिनेट मंत्री असं म्हणतात. या कॅबिनेट मंत्र्याला सहकार्य करण्यासाठी दुय्यम दर्जाचा मंत्री असतो त्याला राज्यमंत्री असं म्हणतात आणि कॅबिनेट आणि राज्यमंत्र्याला सहकार्य करण्यासाठी उपमंत्री असतो. ठीक आहे. ज्या ज्या वेळेला आपण असं म्हणतो की मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे त्यावेळेला लक्षात घ्या, मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे फक्त वर्ग 1 दर्जाच्या कॅबिनेट मंत्र्यांची ती बैठक असते. जर त्या बैठकीला आमंत्रण निमंत्रण दिलं असेल तरच राज्यमंत्री त्या बैठकीला हजर राहतात, पण कधी त्यासाठी त्या राज्यमंत्र्याला तसं निमंत्रण वेगळं द्यायला हवं. हे जे 3ऱ्या कॅटेगरीचे मंत्री आहेत उपमंत्री, या उपमंत्र्यांना कधीच मंत्रिमंडळाच्या म्हणजेच कॅबिनेटच्या बैठकीला हजर राहण्याचा अधिकार नाही. लक्षात आलं? मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट आहेत, राज्यमंत्री आहेत, उपमंत्री आहेत, बिन खात्याचे मंत्री हा सुद्धा एक प्रकार आहे. हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू आजारी असताना त्यांच्या मंत्रिपदावरती लाल बहादूर शास्त्री हे काम बघत होते. म्हणजे खातं होतं नेहरूंकडे, कारभार बघत होते लाल बहादूर शास्त्री, म्हणून लाल बहादूर शास्त्रींना बिन खात्याचे मंत्री म्हणून ओळखलं जायचं. असंही पद त्यावेळेला अस्तित्वात आलेलं होतं. पण इथं महत्वाची अभ्यासण्यासाठी जी 3च पद आहेत, कॅबिनेट, राज्यमंत्री आणि उपमंत्री. ठीक आहे. मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात महत्वाचा अधिकार हा कॅबिनेट मंत्र्यांचा असतो, कारण ते विशिष्ट खात्याचे प्रमुख असतात, त्यांना जे खातं दिलेलं असेल ते. काही वेळेला काय होतं, खात्याचा कारभार हा एखाद्या राज्यमंत्र्याकडे दिला जातो, तो राज्यमंत्री ते खातं सांभाळत असतो, पण पद मात्र त्याच्याकडे राज्यमंत्र्याचंच असेल. ओके. आणि या दोघांना सहकार्य करण्यासाठी एक 3रं मंत्रीपद आहे, त्याला म्हणतात उपमंत्री. तुम्हाला फक्त मंत्रिमंडळाची रचना काय आहे एवढाच या ठिकाणी मुद्दा आहे. नोट्स मध्ये तुम्ही पॉज करून हे बघू शकता नेमकं कोण कोणाला कसे अधिकार आहेत. बघा, आता कॅबिनेट मंत्री साधारणतः 12 ते 20, राज्यमंत्री 16 ते 20, उपमंत्री 16 ते 20 आणि यांना सहकार्य करण्यासाठी पार्लमेंटरी सेक्रेटरी, संसदीय सचिव जे आहेत ते सचिव आहेत 4 ते 5. ओके. ही संख्या सुद्धा एकदा विचारलेली आहे जोड्या लावासाठी, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅबिनेट, राज्यमंत्री आणि उपमंत्री यांची सुद्धा संख्या व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. काही संसदीय महत्वाच्या समित्या आहेत. या संसदीय समित्या कॅबिनेट समित्या म्हणून ओळखल्या जातात. कॅबिनेटच्या समित्या आहेत या संसदीय प्रकरणामध्ये. संसदीय समित्या बघू आपण. या कॅबिनेट समित्या 2 प्रकारच्या आहेत. एक तात्पुरती म्हणजे तदर्थ समिती आणि दुसरी जी दरवर्षी कायमस्वरूपी वर्षाला नेमली जाते ती स्थायी समिती. ओके. तर विद्यार्थ्यांनी या समित्यांचा सुद्धा अभ्यास नोट्स मधून थोडा करावा व्यवस्थित.
डिटेलमध्ये यातलेही मुद्दे तुम्ही अभ्यासले पाहिजेत, हे लक्षात घ्या. इथं वेळेअभावी आपण जास्त चर्चा याबद्दल करणार नाही आहोत, पण नोट्समध्ये जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. यामध्ये किचन कॅबिनेट, वर्तुळातील वर्तुळ किंवा आंतरिक कॅबिनेट म्हणून ज्याला ओळखलं जातं किचन कॅबिनेट, तर त्या किचन कॅबिनेट वरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किचन कॅबिनेट बद्दल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण इथं सुद्धा व्यवस्थित त्याचं विश्लेषण केलंय, कारण कसा आहे हा मुद्दा स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला अधिक कालावधी लागेल. किचन कॅबिनेट घटनात्मक आहे का नाही, किचन कॅबिनेटमुळे कॅबिनेटचा प्रभाव कमी होतो की नाही, या सगळ्या मुद्द्यांना परीक्षेत कुठं ना कुठं याआधी प्रश्न त्यावरती आलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला किचन कॅबिनेटचा सुद्धा मुद्दा व्यवस्थित करायचा आहे. मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट मधला नेमका काय फरक, ठीक आहे, हे नोट्स मध्ये सगळे मुद्दे व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ या प्रकरणामध्ये महत्वाची असलेली कलम, त्यानंतर मंत्र्यांची होणारी नेमणूक ती कशी होते, शपथ, पात्रता वगैरे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करतानाच तुम्हाला कॅबिनेट, राज्यमंत्री, उपमंत्री, मंत्रिमंडळाची ही रचना, किचन कॅबिनेट या सगळ्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित वाचायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर महत्वाचं प्रकरण येतं महान्यायवादी, त्यानंतर महाधिवक्ता आणि पुढे आपण बघणार आहोत प्रकरण कॅग. लक्षात घ्या, ही प्रकरणं एखाद दुसऱ्या मार्कांसाठी निश्चितपणे येतात. महान्यायवादी, महाधिवक्ता. महान्यायवादी म्हणजे केंद्राचा वकील, महाधिवक्ता म्हणजे राज्याचा वकील. तर यांची नेमणूक कशी होते? नंबर 1, महान्यायवादी महाधिवक्ताचं कलम कोणतं आहे? नंबर 2, त्यांच्यासाठीची पात्रता काय आहे? नंबर 3, त्यांची नेमणूक कोण करतं, कशी करतं? नंबर 4, शपथ कोण देतं? त्यानंतर त्यांना वेतन नेमकं काय आहे? त्यानंतर राजीनामा कोणाकडे दिला जातो? महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांचं नेमकं कर्तव्य काय आहे आणि या पदाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत किंवा अन्य वैशिष्ट्य काय आहेत? एवढे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला महान्यायवादी आणि महाधिवक्ता या दोन्ही प्रकरणाच्या संदर्भात करायचं आहे. ओके, प्रकरणं अगदी सोपी आहेत. त्यामुळे तिथं तुम्हाला जेवढे मी महत्वाचे मुद्दे सांगितलेत त्या मुद्द्यांना या प्रकरणात तुम्हाला न्याय द्यायचा आहे. नंबर 1. त्यानंतर महालेखा परीक्षक म्हणजे कॅग. आपल्या देशामध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असं त्या पदाची रचना होती की तो नियंत्रक असेल आपल्या देशाच्या निधीचा, आपल्या देशाच्या वित्तीय यंत्रणेचा तो नियंत्रक असेल. परंतु आता सध्या तो केवळ लेखा परीक्षणाचं काम करतो. कॅग हे एक महत्वाचं पद आहे आपल्या देशामधलं. संचित निधी, आकस्मिक निधी, देशाचं केंद्र स्तर, राज्य स्तर, स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जो खर्च होतो त्या खर्चाचं ऑडिटिंग केलं जातं आणि ती यंत्रणा म्हणजे कॅगची यंत्रणा. तर विद्यार्थ्यांनी कॅग हे सुद्धा प्रकरण करायचं आहे. जसं मी महान्यायवादीच्या बद्दल सांगितलं की महालेखा परीक्षक या पदासाठी कोणत्या कलमाची तरतूद घटनेत करण्यात आलेली आहे. महान्यायवादी हे पद घटनात्मक आहे, महाधिवक्ता हे पद घटनात्मक आहे. त्याच पद्धतीनं कॅग हे सुद्धा पद घटनात्मक आहे, हे लक्षात घ्या. आयोगाने बऱ्याचदा हा प्रश्न विचारलाय. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ही पदं घटनात्मक आहेत की नाहीत, यासाठी तुम्हाला महान्यायवादी हे प्रकरण व्यवस्थित करायचंय की कोणती पदं घटनात्मक आहेत आणि कोणती पदं घटनात्मक नाहीत. या संबंधामध्ये आयोग प्रश्न विचारत राहतो आणि त्याचा तुम्हाला योग्य संदर्भानं उत्तर द्यायचंय. तर कॅग हे सुद्धा घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्याची कोणत्या कलमा अंतर्गत त्याची नेमणूक होते, कोणत्या कलमा अंतर्गत त्याला अधिकार कार्य बहाल केलेले आहेत, नेमणूक करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे, महालेखा परीक्षक या पदाची पात्रता नेमकी काय आहे, शपथ त्या व्यक्तीला कोण देतं, महालेखा परीक्षक याला पदावरून दूर करण्याची पद्धत कोणती आहे, त्याला आपल्या पदाचा जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो, त्याला वेतन नेमकं कोणत्या निधीतून दिलं जातं, सध्या त्याला वेतन कोणत्या पदाप्रमाणे दिलं जातं, हे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेत. आणि सगळ्यात महत्वाचं कॅगचे अधिकार आणि कार्य. मग हे अधिकार केंद्र स्तरावरती नेमके कशा पद्धतीने आहेत, हे अधिकार राज्य स्तरावरती कशा पद्धतीने आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कॅगची महालेखा परीक्षकाच्या रचनेची साखळी नेमकी कशी आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला या प्रकरणामध्ये अपेक्षित आहेत. ठीक आहे, ही प्रकरणं एक एक प्रश्नांसाठी येतात.
आणि बेसिक मुद्दे हे परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे खूप डिटेलमध्ये आपण या प्रकरणांचा अभ्यास करणार नाही आहोत. फक्त मी जे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत या प्रकरणामध्ये तुम्हाला तेवढेच फक्त अभ्यासायचे आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी या 3 टॉपिकचे व्यवस्थित केलात, महान्यायवादी, महाधिवक्ता आणि महालेखा परीक्षक, तरीही तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत या 3 प्रकरणांवर विचारले जाणारे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील.